प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे जे शब्द आहेत, हे शब्द कुठल्याही मार्केटमध्ये, कुठल्याही बाजारामध्ये माणूस कितीही श्रीमंत असला तरी ते विकत घेता येत नाही. जिव्हाळा हा उपजतच असावा लागतो. प्रेम हे असावं लागतं. आपुलकी ही मनात असावी लागते. काही काही व्यक्ती जन्माला येतात परंतु ते कोणालाच जीव लावत नाही. त्यांना जीव लावणे माहीतच नसते. मी बऱ्याच मुली, बरेच मुलं, बऱ्याच स्त्रिया अशा पाहिल्या की त्यांना जीव लावणे माहीतच नाही. आईला जीव लावता येत नाही, वडिलांना नाही, भावांना नाही, बहिणींना नाही, नवऱ्याला नाही, मुलांना नाही, कुणालाच जीव लावता येत नाही. अशा भरपूर व्यक्ती माझ्या नजरेतून गेलेल्या आहेत. काही लोक खूप सेल्फिश असतात. म्हणजे त्यांना फक्त स्वतःचे कपडे, स्वतःचं जेवण, स्वतःचं सुख, स्वतःचा बिछाना, म्हणजे सगळं त्यांना आयतं आणि चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना जेवण आयतं लागते. बऱ्याचशा मुली खूप आळशी पाहिल्या मी. आई 60 वर्षाची झाली, 50ची झाली, 65ची झाली, 63ची झाली, तरीही त्या आयतं खातात. तरुण मुली, अंगावर मांस त्यांच्या मावत नाही. मुलगी कुठे बाहेर गेली तर आईचा जीव तुटतो. आई विचार करते की दगदग करून येईल, बाहेरून येईल, कामावरून येईल, ड्युटीवरून येईल, तर तिला त्रास होऊ नये म्हणून आई जेवण बनवून ठेवत असते. कशाचाच मुलींना त्रास आई होऊ देत नाही. आईला कितीही त्रास हो, ती सोसते, सहन करते. तिचं दुखणं असो, खुपणं असो, काही असो, ती स्वतःच ते सगळं सोसून सर्व मुलांना, घरातल्या सर्व लोकांना ती आनंदी ठेवत असते, खुश ठेवत असते. परंतु तिने जन्म दिलेली मुलगी किंवा मुलगा त्या आईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. विशेष म्हणजे मुली. लोक म्हणतात की मुली खूप मायाळू असतात, मुली आईवडिलांचं खूप काही करतात, मुलं निष्ठुर असतात. पण असं काही नाही. काही काही मुलंही खूप चांगले असतात, काही काही मुलीही चांगल्या असतात, काही मुली निर्दयी असतात, काही मुलं निष्ठुर असतात. परंतु इतरांसाठी जगलं पाहिजे, परोपकार केले पाहिजे. तुमच्यासाठी जो काही करतो त्याच्यासाठी तुम्ही काहीच करू नये. एकदा आमच्या गावामध्ये 65 वर्षाची स्त्री ही एका कार्यक्रमानिमित्त बाहेर गेली. मुलीसाठी तिने चपात्या बनवून ठेवल्या आणि भाजी करायची राहिली होती. तर ती मुलीला म्हणत होती की मी सगळे कामं केले, फक्त भाजीच बनवायची राहिली. ते तू बाहेरून हिरवा भाजीपाला आणणार होती म्हणून मी भाजी काही बनवली नाही. तू तुझ्यासाठी भाजी बनवून घे, मी एका कार्यक्रमात चालले, मला उशीर होईल. असं आईने म्हणताच मुलीचा चेहरा फारच वाईट झाला. म्हणजे 365 दिवस आई तुम्हाला आयतं देते, परंतु तुम्ही एक दिवसही भाजी बनवू शकत नाही किंवा आईला आयतं जेवण देऊ शकत नाही. आई निघून गेली. आईला कळलं की हिच्या जीवावर आलं, परंतु तरी तिला तिथं जाणं योग्य होतं, म्हणजे उचित होतं. कारण तिला खूप फोन येत होते आणि ती तिकडे जायला निघाली. तिकडून कार्यक्रम आटपून येताना 10, 10:30, 11 वाजले होते.
मध्येच तिला ओळखीचे भरपूर लोक भेटले, काही स्त्रिया भेटल्या. बोलता बोलता घरी यायला उशीर झाला. घरी आल्यानंतर ती आई घरात शिरली. घरात शिरल्यानंतर बघते तर स्वयंपाक काहीच केलेला नव्हता, भाजीही केलेली नव्हती. मग आईला वाटलं की आपण काय खावं. बघितलं काही आहे का व्यवस्थित खाण्यासाठी, तर घरात काहीच बनवलेलं नव्हतं. तेवढ्या तितक्या रात्री आईने भाजी बनवली आणि स्वतः तिने जेवण केलं. ही शोकांतिका आहे. म्हणजे आईनेच मुलीचं करावं, मुलीने काहीच करू नये, हा कोणता न्याय आहे? हा न्याय तरी आहे कोणता? तुमचंही करावं, तुमच्या लेकरांचं करावं, तुम्हाला वेळेवर सगळंच द्यावं. तर अशा प्रकारे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. काही मुली, काही मुलं आपण म्हणतो, पण ही आसक्ती आहे. कोणीच कोणाचं नाही या जगामध्ये. सगळे चलतीचे यार आहेत आणि सगळी दुनिया हे मतलबी आहे. आणि म्हणून जगामध्ये श्रेष्ठ आई वडिलांचंच जे प्रेम आहे, ते प्रेम जगामध्ये श्रेष्ठ आहे. बाकी कोणीच प्रेम करू शकत नाही. निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं कोण असेल तर ही आई असते. आणि तिलाच जी निर्मिती करते किंवा जी या भूतलावर मनुष्याला जन्म देते, तिच्यामध्ये सृजनशक्ती असते, त्याच आईला जर मुलं काही समजत नसतील तर त्या मुलांचं जीवन, ते त्यांनी मानवी जन्मामध्ये जन्म घेऊन तो जन्म त्यांचा निरर्थक आहे.